काल आपल्याकडनं थोडीशी चूक झाली. मी काल व्हिडिओत बोललो नाही. घात कशा प्रकारे झाला. 9 फुटाचं जनरेटर सांगितलं होतं आपल्याला आणि 1200 किलो माल सांगितला होता, परंतु ऍक्च्युअल आपल्या गाडीत आलं 10 फुटाचं जनरेटर आणि 1500 ते 1600 किलो माल. भाडं ट्रान्सपोर्टरने आपल्याला तेवढंच दिलंय, भाडं वाढून नाही दिलं. त्यामुळं मी शब्द काय वापरला की 10 फुटाचं जनरेटर भरला आणि घात झाला. ही क्लिप एडिट न झाल्यामुळं मी तुमची सर्वांची क्षमा मागतो मित्रांनो, आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंद आणि जय भारत. मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे डोंगरे मामा व्लॉग, आणि मी स्वतः तुमचा सर्वांचा लाडका डोंगरे मामा पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलवरती. चला तर आता आपल्या कंपनीत जाऊ. भीमका राजा तानक्यात. हे दिसतंय तुम्हाला हॉटेल साईकवारना. सर्व आपण नाश्ता गाडी भरायला आपल्याला. चला हे बघा हॉटेलचं. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय श्रीरामपूरच्या कंपनीत. आपल्याला आतमध्ये परमिशन नाही मित्रांनो कॅमेरा घेऊन जायला. हे बघा, हा नसल बहुतेक, हा एवढाच माल आहे. 650 किलो माल आहे मुंबई एअरपोर्ट साठी. आणि बाकी तर तुम्हाला माहिती, गाडी भरल्यानंतर मी सांगणार हा माल कुठं जाणार. तत्पूर्वी आपण गाडी पॅक करून घेऊ. ओपन गाडीचा माल नसतो. ते आता ओळख आहे आपली साहेबांसोबत, त्यामुळे गाडी मध्ये घेतली त्यांनी. आता गाडी पॅक करून भेटतोय तुम्हाला एक 10 ते 15 मिनिटांनी मित्रांनो. तोपर्यंत जय शिवराय. हॉटेल विसावा फॅमिली रेस्टॉरंट आपण जेवण केलंय. हॉटेल विसावा फॅमिली रेस्टॉरंट मध्ये. हे हॉटेल आहे ना, SMBT हॉस्पिटल आहे गोठीच्या मध्ये. तर त्या ठिकाणी आपण जेवण केलंय. आता चढणार आहोत आपण समृद्धीला. चला तर समृद्धीची मजा घेऊया. कसलं थंड वातावरण इकडं. माय थंडी वाजती खूप. चला तर निघूया मित्रांनो. पहिलंच उशीर झालाय आपल्याला. लवकरात लवकर जायचंय अंधेरी एअरपोर्टला. सकाळी 10 वाजेपर्यंत पोहोचायचंय आपल्याला. चला तर जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट अंधेरी. आता हा स्टेट रोड जो जातोय ना, तो इगतपुरी साईडला जातो, खालच्या साईडनं. पण आपण खालच्या साईडनं नाही, आपण लेफ्ट मारणार आहोत मित्रांनो. लागलोय आपण समृद्धी महामार्गाला. कसला नजारा आहे हा नागपूरवर ना आलेला. आणि इकडं मुंबईकडे जाणारा रस्ता आहे मित्रांनो. हा बघा एंट्री पॉइंट. हा आपला पहिला टोल नाका. हा आहे शिन्नरच्या पुढं घोटी. लागलो आपण समृद्धी महामार्गाला. इगतपुरी 29 किलोमीटर दाखवत आहे. आपण घोटी पॉइंट वर चढलो मित्रांनो. सिमेंट रोड असा प्लेन का बरं नसन बनवतो. गाडी अशी हिचक्या मारीत चालती. डांबरी रोड ते डांबरीच राहतो बघा मित्रांनो. मी तुम्हाला पुढच्या एक्झिट पॉइंटलाच भेटेल. आता थोडा गाडी ओढूया आपली, कारण उशीर झालाय मित्रांनो खूप. चला तर जाऊया पळत मित्रांनो. शहापूर 68, मुंबई 168 किलोमीटर बाकी आपल्याला, म्हणजे साधारण 4 तासाचं रनिंग. चला तर मित्रांनो, आपल्याला इगतपुरीचा बोगदा लागलाय बघा पहिला. बाकी इथनं निघाल्यानंतर नागपूर पर्यंत, मुंबई ते नागपूर, इगतपुरीच्या समोर निघाल्यानंतर एकही बोगदा नाहीये मित्रांनो. इगतपुरीला एक बोगदा आहे. कसारा घाटात सर्वात मोठा बोगदा आहे मित्रांनो. समृद्धी महामार्गावर तुम्ही बघू शकता. अतिशय उताराचा असा रस्ता मित्रांनो. मुंबई लाईनला आपल्या संभाजीनगरची गाडी भेटली बघा, MS-20 EL 1015. ही चव्हाण बंधू कोणी काय माहिती आता, चव्हाण बंधू. आणि मित्रांनो, पहिला एक्झिट लागलाय इगतपुरीचा. लय फास्ट आलो राव आपण. 10 मिनिटात 20 किलोमीटर. नाशिक इगतपुरी. भरपूर गाड्या थांबल्या. तो इथं आपल्याला इगतपुरीचा टनल लागलाय बघा बोगदा. आणि तिथं सरसकट सूचना दिलेली मित्रांनो की टनलच्या कोणत्याही साईडला गाडी पार्क करू नका. बरोबर आहे, पूर्ण उताराचा आहे ना, पूर्ण उताराचा रस्ता आहे मित्रांनो. आणि बघा, जनरली त्यांनी बाहेर सिमेंटचा रस्ता एकदम खडबडा बनवलेला आहे. आणि टनलच्या मध्ये रस्ता बघा कसा सुपर आहे एकदम. गाडी हिचके मारी ना काय होईना मित्रांनो. 80 100. आपलं काय, आपली गाडी चालू आहे बघा 60 ना. आपल्याला नाही जायचं बाबा 100च्या स्पीड ना. उताराचा घाट आहे अख्खा. हे बघा तिथं पाठी लावलेली. हा इमर्जन्सी एक्झिट पॉइंट. इकडनं तिकडं त्या रस्त्याला पळायचं वाटतं तिकडं. आयो 500 मीटर बी नाही झालो मित्रांनो. 500 मीटर नंतर लगेच सेकंड एक्झिट पॉइंट पण आलाय. हे बघा इमर्जन्सी एक्झिट पॉइंट. आयो इथलं कसलं दुकान आहे मित्रांनो. इमर्जन्सी 3रा एक्झिट पॉइंट.
एवढं भारी केलं पण त्यांनी. टनलला इमर्जन्सी एक्झिट पॉईंट पाहिजेच मित्रांनो. डोंगराच्या टीम मध्ये किंवा किती खाल ना आपण चाललोय 4था एक्झिट पॉईंट, 5वा एक्झिट पॉईंट, 6वा एक्झिट पॉईंट, सगळे एक्झिट पॉईंट इमर्जन्सी साठी बरं का मित्रांनो. नाही तर मला नाही जायचं मुंबईला म्हणून वळतात ते एक्झिट पॉईंट ना संभाजीनगरकडे किंवा नागपूरकडे. तसलं काही करू नका. 7वा एक्झिट पॉईंट, 8वा एक्झिट पॉईंट, 9वा एक्झिट पॉईंट, 10वा एक्झिट पॉईंट. आणि ती कार गाडी कुठं घुसली मित्रांनो. असलं कसलं एक्झिट मारलंय त्यानं. 11वा एक्झिट पॉईंट, 12वा एक्झिट पॉईंट, 13वा एक्झिट पॉईंट, 14वा एक्झिट पॉईंट, 15वा एक्झिट पॉईंट, 16वा एक्झिट पॉईंट, 17वा एक्झिट पॉईंट, 18वा एक्झिट पॉईंट, 19वा एक्झिट पॉईंट, 20वा एक्झिट पॉईंट, 21वा एक्झिट पॉईंट, 22वा एक्झिट पॉईंट, 23वा एक्झिट पॉईंट. आलो बा एकदाच बाहेर आपण. 500 मीटरवर एक्झिट पॉईंट दिलेले आहे मित्रांनो. सर्व सरासरी 10 किलोमीटर पर्यंत बोगदा आहे हा. ही आपली गाडी मित्रांनो बघा फुल स्पीड मध्ये गाड्या चालतात या रोडला मित्रांनो. गाडी हलताना दिसत असेल तुम्हाला. स्प्रिंगचा पूल आहे पूर्ण स्प्रिंगचा. कमीत कमी 5 किलोमीटर पर्यंत स्प्रिंग आहे. डायरेक्ट ब्रिज मध्ये असं जम्प करतय जम्प करतय जम्प करतय जम्प करतय. अहो कसलं भारी वाटतंय. वातावरण असलं थंड आहे ना का बाज 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 लय थंडी वाजती मित्रांनो. चला आपण जाऊया. अंतर असं तोडायचंय मित्रांनो. हे बघा गाड्या गाड्या तुम्हाला. अक्षरशः स्प्रिंग आहे मित्रांनो. गाडी एवढ्या लांब गेली तरी बी गाडी ब्रिज अख्खा जम्प करायला लागला. बाबा बघा हे कसलं गेलंय आपल्या खेटून मित्रांनो. इथं एकही गाडी स्लो चालत नाही बर का. सगळ्या 70, 80, 90, 100 आपण काही 1-2 वाजा लागलो काय. गाड्यांची स्पीड सांगायला लागलो हो तुम्हाला. बसलोय राव. अख्खो 3 किलोमीटरचा ब्रिज पण अख्खा हवेत आहे. आईला दिवस यावं लागल बघा मित्रांनो. अक्षरशः मी त्या ब्रिज वर उभं होतो ना असलं वायबल व्हायला लागलो होतं ना. आणि ऐन जंगल मध्ये हा सगळा एरिया. त्यामुळे तुम्हाला सांगतो असली फाटली ना माझी टर फाटली टर. गेले मी ओव्हरटेक करू नका. तिसऱ्या पट्ट्यात आजची गाडी बघा 3ऱ्या पट्ट्यातच ओव्हरटेकिंग करायला लागली बघा. अरे वा आपल्याला टनल लागणार आहे मित्रांनो. अरे गेला टायर फुटला गेला झोपलाय गाडी. त्यामुळे बोलतो मित्रांनो समृद्धीवर जर तुम्हाला चढायचं असेल ना मित्रांनो एक नम्रतेची विनंती आहे की गाडीच्या टायरात आहे ना शक्यतो नायट्रोजन भरा. बाबा वाशाळा बोगदा लागला वाशाळा. आता याला पण एक्झिट मोजूया मित्रांनो आपण. याला किती एक्झिट पॉईंट आहे बाबा. काय उजेडी असलं वाटायला लागलो की क्रिकेटचं स्टेडियम आहे का काय. अरे देवा 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 देवा. अरे बाबू वारसकच बोगदा आहे. एक पण एक्झिट पॉईंट नाही विशेष म्हणजे मित्रांनो. आणि हे बघा बाहेर बघू शकतो कसलं रंगीत काम केलंय बघा. बोगदा थोडसाच होता पण असलं वाटायला लागलं की अख्ख्या खेड्या गावाची लाईट लावली का काय त्यांनी. चला बाबा उशीर झालाय. पुढचा एक्झिट पॉईंट दाखवायचा वेळ आलाय तुम्हाला. मित्रांनो ब्रिज बघितला का 6 मीटर हाईट आहे. कसलं बी मोठं वाहन येऊ द्या आरामशीर निघणार त्या खालनं. खरंच भविष्याच्या हिशोबानं बांधलेला असा रोड आहे मित्रांनो. असलं वाटायला लागलं एका अख्ख्या तालुक्याची लाइटिंग समृद्धी महामार्गाला लावली का काय यांनी. हा ब्रिज पण हवेतच मित्रांनो. आयो कसला ब्रिज आहे. अहो आपल्या शेजारनं हे मोठं गाडा गेलं आपली गाडी हाला लागली बघा. दगा 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 गड 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 बघा. कोणीकडनं ओव्हरटेक मारायला लागलं MH02. हा तरकारी एक्सप्रेस MH15 मित्रांनो. 4था बोगदा लागलाय आपल्याला. हा आता शहापूरचा बोगदा आहे मित्रांनो.
तुम्ही बघू शकता अख्खा एका तालुक्याची लाईट टनल मध्ये लावलेलं आहे. पहिला एक्झिट गेला पाठी माग मित्रांनो. आताच एक्झिट मोजूया ऍक्च्युअल टनलला किती एक्झिट आहे ती आपण. दुसरा एक्झिट गेला मित्रांनो. हा शहापूर आणि मोरमाड एक्झिट पॉइंट आहे मित्रांनो. म्हणजे आपण घोटीतनं वर चढल्यापासून दुसरा एक्झिट पॉइंट लागलाय आपल्याला. त्यात एक क्लिप ऍड करायची राहून गेली, त्याबद्दल क्षमस्व मित्रांनो. की आपण गेलो होतो ऍक्च्युअल 9 फुटाचं जनसेट भरण्यासाठी, पण गाडीत आपल्या त्यांनी भरलं 10 फूट जनसेट किर्लोस्कर कंपनीचं. मित्रांनो कसं आहे माहितीये का, ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये बोली ही लय महत्वाची. लोड किती, भाडं किती, खर्च किती हे विचारत जावा ट्रान्सपोर्टरला. नाही तर बाबा जेवले पात्र पालते असलं पद्धत व्हायचं बघा. आपलं पात्र पालतं वाता वाचलंय काल. त्याची क्लिप नाही बनवली मी कारण की गडबडलो होतो मी पण. चला तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. कालचा 5वा बोगदा हा जवळपास शेवटचा असावा. संपला. जास्त नाही मित्रांनो, अर्धा 1 किलोमीटरचा आहे. 1 किलोमीटरचे 2 बोगदे आणि 5-5, 6-6 किलोमीटरचे 2 बोगदे, असे 4 बोगदे लागतात मित्रांनो समृद्धी महामार्ग. तर मित्रांनो आपण समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टोल नाक्यावरती आलो आहे. 1 किलोमीटर टोल नाका बाकी ठेवलाय आणि आपलं टोटल लोकेशन बाकी राहिलंय 55 किलोमीटर मित्रांनो. आता रात्री तर एका गेटच्या मध्ये घ्या शहर कार्गोला, त्यामुळे आपण इथं झोपूया व सकाळी 5 वाजता उठून पुढचा प्रवास करूया. चला तर गुड नाईट. जय शिवराय, जय शंभूराजे, रामकृष्ण हरी मित्रांनो. गुड नाईट. झोपतोय मी आता. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराजे. चला तर झाली आपली झोप. आता वाजली सकाळची 6. आपल्याला अजून 55 किलोमीटर जायचंय मित्रांनो. चला तर जाऊया. उशीर झाला उठायला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण टोल नाक्याच्या एक्झिट डोअरला आलोय. दांडा काय उचलं ना वाटतं. उचललं. JNPT पनवेल मुंबई 70 बडोदा 395 किलोमीटर आहे मित्रांनो. आपल्याला 70 किलोमीटर काय जायचं नाही, आपल्याला 50-55 किलोमीटर दाखवलं होतं मॅपला. आपण पोहोचलोय मुंबईत. तुम्ही बघू शकता आपली गाडी सूर्यदर्शन मुंबईत लेट होत मित्रांनो. चला तर चहा घेऊया. चलो भैया चाय पिलाव. हो भाई कोण येतो. तर या मित्रांनो चहा प्यायला. आजचा चहा मुंबई भिवंडी साईडला आहे आपण सध्या. थोडं राहिलंय 30 किलोमीटर. 30 किलोमीटरला 2 घंटे दाखवते मित्रांनो. अजून त्याला पद्धत चहा पिवत जाऊया. आजचं सूर्यदर्शन आपल्याला मुंबईत झालंय. सकाळी अंधारातच निघालो होतो आपण पनवेलच्या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टोलपासून पोहोचलोय बघा. पंचावन्न किलोमीटर 1.5 घंट्यात पार केलं आपण. आता बरं आलोय ना फास्ट. इथं येऊन काय फायदा नाही, ऑफिस बंद आहे. आता हे लोक कधी येतात. हे ट्रान्सलाईन एअर कार्गोवाल्यांची गाडी, ऑफिसच त्यांचं आहे म्हणा, त्यामुळे काही विशेष नाही. ट्रान्सलाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. 10 वाजता त्यांना फोन केला होता आपण रात्री, तर ते बोलले मला सकाळी 10 वाजता यावं. गाडी तर आपण लावली कंपाऊंड वॉलच्या आतमध्ये. चला जाऊया, नाश्ता वगैरे करूया. मित्रांनो आपण शहर कार्गो मध्ये पोहोचलोय. आपल्याला अर्धा 1 तास झालाय मित्रांनो. हे बघू शकता मित्रांनो कशा गाड्या इथं पार्किंग मध्ये लागलेले. आता इथलं सर्व हे चालू होणार 10 वाजता. 10 नंतर ते रात्री 6 वाजेपर्यंत हे बाहेरचं मटेरियल जमा करते. त्यानंतर रात्री 1 वाजेपर्यंत एअरपोर्ट कार्गोला सर्व मटेरियल जात आहे आणि तिथनं बाहेरच्या देशात. चला तर आपण करून घेऊया एकदा नाश्ता करू आणि आराम करूया. कारण गाडीमध्ये झोप होत नाही मित्रांनो. मुंबईत पोट भरण्यासाठी आलाय. स्थायिक झाला असला. तर मित्रांनो दिवसभर आपण गाडीला लोड बघितला, लोड काय मिळाला नाही. शेवटी आपल्याला अंधेरी एअरपोर्टला आजचा आपला मुक्कामच करावा लागणार. आपली गाडी सकाळी 11 वाजता खाली झालेली मित्रांनो, पण ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये भरोसा नाही राहिलेला. आले होते भाडे मला. छत्रपती संभाजीनगर चालतं, येवल्या चालतं, नाशिक चालतं, बँगलोर चेन्नईचं पण आलतं, पण काय पण भाड्यात पळायचंय काय नाही.
आपल्या मनासारखं भाडं मिळालं तरच जायचं आपण बाहेर, किंवा घरी पण, इंचेस घरी पण फुकटमध्ये नाही जायचं. कशाला यांची खिशे भरायची मित्रांनो? अहो रात्रभर डोळे फोडावं लागतात आम्हाला. यांची खिशे भरायला काय वाटतंय? 1000 2 हजार रुपये खातीत ही मधली लोक. त्यापेक्षा नाही, आज आराम करूया मुंबईत. बघूया ईश्वर आपल्या सोबत आहे मित्रांनो. तो उपाशी सकाळी उठवतो, झोपत उपाशी नाही. आपल्याला काही ना काही म्हणजे बोलतात ना मराठीत, आपली मराठीमध्ये म्हणे बघा, ज्यानं चोच दिले ना तोच आपल्याला दाना पण देणार. त्यामुळे परमेश्वरावर सोडूया, विठ्ठलावर सोडूया. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला जर असेल तर लाईक करा, जास्त आवडला असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब प्लीज करा तुमच्या लाडक्या डोंगरे मामांना. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंद, जय भारत. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.